नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खानदेशी पाहुणचार, वरणबट्टी आणि चमचमीत अशी आचार्य पद्धतीने चविष्ट वांग्याची भाजी, भरपूर पदर सुटलेली बट्टी, कमीत कमी वेळेत अवघ्या 30 ते 35 मिनिटात झटपट असा स्वयंपाक होईल. नवशिकेसुद्धा न गोंधळता अगदी सहज बनवतील. चला तर मग खानदेशी पाहुणचार बनवायला सुरुवात करूया. तर वरणबट्टी बनवण्यासाठी इथे वरणासाठी मी 1 वाटी एवढी ही तुरीची डाळ घेतली आहे. बट्टीसाठीचं वरण हे थोडंसं पातळ असं असतं, म्हणून 1 वाटी अशी सपाट भरून 1 वाटी वजनी म्हणाल तर 200 ग्रॅमला थोडीशी कमी अशी ही डाळ आहे, एक 4 लोकांसाठी. त्यानंतर आता आपण सर्व डाळ निवडून 2 ते 3 पाण्याने चांगली चोळून अशी धुवून घेतली. यावरचा सर्व फेस असा चोळून चोळून निघेल इतपत डाळ चांगली धुतली. यातील सर्व पाणी निथळून आता कुकरला घालूयात. यात घालूया अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ, पाव चमचा हळद आणि अगदी चिमूटभर एवढं हिंग. त्यानंतर आता यात गरम पाणी घालूयात. तर 1 वाटी तूर डाळसाठी इथे मी 4 वाटी एवढं हे गरम पाणी घातलं आहे. कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर 4 वाटी, थोडेसे उशिराने होत असतील तर 3 ते 3.5 वाटी एवढं गरम पाणी घालू शकता. आता कुकर होतोय, डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण बट्टीसाठीचे मसाले व कणिक पाहूयात. तर या वाटीने मोजून इथे मी गव्हाची कणिक रवा घेतला आहे. तर या वाटीने 2 वाटी एवढी गव्हाची कणिक आणि याच वाटीने अर्धी वाटी एवढा हा रवा घेतला आहे. तर हे पहा, 2 वाटी एवढी या वाटीने गव्हाची कणिक घेतली आहे. तर इथे गच्च भरून असे 2 वाट्या गव्हाचे पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा, सोबतच 1 पाव वाटी एवढे चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आणि 1 पाव वाटीला थोडंसं कमी मक्याचे पीठ. त्याचबरोबर 1 चमचा एवढा ओवा, अर्धा चमचा जिरे थोडेसे ओबडधोबड कुटलेले, अर्धा चमचा बडीशेप अशीच ओबडधोबड कुटलेली आणि त्यानंतर धनेसुद्धा असे जाडसर ओबडधोबड कुटून घेतलेले, अर्धा ते 1 चमचा एवढे, 1.5 ते 2 चमचा एवढे तिळा, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. धने असे जाडसर कुटले जात नसेल तर तव्यावर थोडेसे गरम करून घ्या आणि त्यानंतर मग जाडसर अशी कुटून घ्या. बडीशेपसुद्धा थोडीशी गरम करून थोडीशी ओबडधोबड अशी कुटली जाते किंवा अख्खी घालू शकतात थोडीशी गरम करून. आता एका परातीमध्ये इथे मी घेतले आहे अर्धा ते पाऊण ग्लास एवढे गरम पाणी. यात घालूया आता हळद आणि सोबतच चवीनुसार मीठ घालूया. यातील थोडंसं मीठ काढून ठेवलं मी. कोमट पाणी घेतलं आहे म्हणजे बट्टीला पदरही चांगले सुटतात आणि यात आपण रवा घालणार आहोत म्हणून रवाही चांगला फुलतो. कोमट पाण्यात घालूयात आता रवा. जास्तही गरम किंवा कडक नाही, अगदी कोमट असं पाणी घ्यायचं आणि यात रवा घातल्यावर आता एकसारखा हा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता यात काही मसाले घालूयात. आता हे 1-2 मिनटं बाजूला ठेवूयात आणि एका फोडणी पात्रामध्ये किंवा कटल्यामध्ये एक 3-4 चमचे एवढे साजूक तूप घेऊयात. साजूक तूप आपल्याला जास्त वितळून घ्यायचं नाही किंवा कडकडीत करायचं नाही. या तुपातच आता जिरे घालूयात. जिरे थोडेसे असे उडायला लागले की त्यानंतर आता पुढचे मसाले घालूयात. कुटलेले धने, त्याचबरोबर जिरे, सोबतच बडीशेप, ओवा, त्यानंतर आता तिळा घालूयात आणि थोडंसंही चमच्याने मिक्स करून घेऊयात. जास्त आपल्याला कडकडीत किंवा अगदी गरम करायचं नाही. थोडंसं तूप वितळून गेलं की या तुपात हे गरम झाले की तेव्हाच आता हे सर्व मसाले आपण रव्यात घालूयात. आपल्याला जास्त तळून किंवा भाजून लाल करायचे नाही ते मसाले, फक्त तुपात मिक्स करून घ्यायचे. तूप अगदी थोडंच असं वितळवायचं, जास्तही कडकडीत करायचं नाही. आणि सर्व मसाले आता यात मिक्स करून घेऊयात. कुटलेले धने, जिरे, ओवा, बडीशेप, तिळा हे सर्व मसाले घातल्यावर एकदा मिक्स करून घेतले. त्यानंतर आता यात गव्हाची कणिक, बेसन पीठ, मक्याचे पीठ सगळे हे मिक्स करून घेऊयात. आधी आपण थोडंसं अर्धा ग्लास एवढं गरम पाणी घेतलं होतं, त्यातच रवा भिजवला होता, म्हणून आता लागेल तसं पाणी घेऊन घट्टसर अशी कणिक भिजवायची. सगळं मिक्स करून अजून थोडंसं लागेल तसं पाणी करून मी इथे कणिक अशीही भिजवून घेतली. जास्तही पातळ भिजवायची नाही, चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक ठेवायची.
तर हे पहा अगदी घट्टसर अशी कणिक भिजवून घेतली. आता ह्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं कणिक मुरू देऊयात. यात रवा घातलाय, मग रवाही चांगला फुलेल. तोपर्यंत इकडे डाळीकडे वळूयात. तर डाळही चांगली शिजली होती. मगाशीच मी गॅस बंद केला. तर अगदी लोण्यासारखी तूर डाळ शिजून झाली आहे. रवीने घुसळायची गरज पडली नाही. चमचानेच अगदी मऊसूत अशी होती, हे पहा. तर इथे या बट्टीसोबत फोडणीचं वरण न बनवता अगदी असं साधं प्लेन वरणच बनवलं जातं. आवडत असेल तर तुम्ही याला फोडणी किंवा बघारणी देऊ शकता. जिरे मोहरीचा तडकाही घालू शकता. तर यात मी अजून जेवढं मला डाळ हवी होती तेवढं गरम पाणी घातलं वरूनच आणि सगळं मिक्स करून आता गॅसवर पुन्हा एक उकळी काढायला ठेवली. आता चवीनुसार मीठ घातलं. आपण यात गरम पाणी घातलं म्हणून थोडंसं आता चवीनुसार मीठ घातलं. हवं तर थोडीशी पाव चमचा एवढी हळदही घालू शकता. आता डाळीला उकळी फुटते तोवरच इकडे दुसऱ्या बर्नरवर मी भातही लावून घेतला. कुकरमध्ये भात होते आणि वरणालाही उकळी येते. तर आता एक 5 मिनिटानंतर आपण कणिक पुन्हा थोडीशी अशी तिंबून घेऊयात आणि त्यानंतर बट्टी बनवायला घेऊयात. तर इथे चपातीपेक्षा मी थोडेसे लहान असे गोळे घेतले. तर बट्टी करण्यासाठी अशी एक पूर्ण चपाती लाटून घेऊयात. तर ह्याच पद्धतीने मी इथे 2 चपात्या पातळसर अशा लाटून घेणार आहे. तर हे पहा अगदी पोळीसारखी ही नेहमीची चपाती किंवा पोळी बनवतो तशी लाटली, पण घडीची न बनवता अगदी तसंच पापडासारखी पातळसर अशी लाटून घेतली, हे पहा. आता दुसरीही चपाती अशीच लाटून घेऊयात अगदी पातळसर अशी. दोघंही चपाती लाटून झाल्यानंतर आता ह्या चपातीला आपण तेल लावूयात आणि जी आधी आपण चपाती लाटून घेतली होती त्यावर ही चपाती ठेवूयात. तर हे पहा दोघंही पोळ्या अशा एकमेकावर ठेवल्यात आणि वरून जी वरची चपाती आहे त्यालाही थोडंसं तेल लावूयात आणि अगदी हलकासा असा आता रोल बनवूयात. जास्त दाबून किंवा प्रेस करून रोल बनवायचा नाही, तर अगदी हलक्या हाताने हा रोल बनवायचा. हे पहा या पद्धतीने हलक्या हाताने रोल बनवून आता पुन्हा आपण याला गोल असा आकार देऊयात. तर हे पहा हा रोलसुद्धा जास्त आपल्याला दाबून बंद करायचा नाही, तर अगदी हलक्या हाताने अगदी असं चक्कर बनवल्यासारखा हलक्या हाताने गोल राऊंड करायचा आणि गोल फिरवून घ्यायचा. जास्त प्रेस करायचं नाही, म्हणजे जे घड्या असतात, जे पदर असतील ते मग मोकळे होत नाही. म्हणून अगदी हलक्या हाताने मी गोल असा उंडा बनवून घेतला. आता दुसरेही 2 चपात्या अशा लाटून पुन्हा त्याच पद्धतीने असे मी इथे उंडे बनवून घेतले. चाळणीला तेल लावून घेतलं होतं आणि त्या तेल लावलेल्या गाळांवरच हे उंडे ठेवले. आधीच मी टोपात पाणी गरम करायला ठेवलं होतं. लिंबू नव्हतं माझ्याकडे म्हणून थोडंसं चिंच घातलं. टोपही मग काळं होणार नाही आणि पाण्याला उकळी आल्यावर तेव्हा ही उंड्यांची गाळण त्यावर ठेवली आणि मध्यम आचेवर वाफेत आपण एक 12-13 मिनटं किंवा 15 मिनटं मध्यम आचेवर होऊ देऊयात. आता वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी मसाला घेतला आहे. तर वांगी अशी आधीच पाण्यात ठेवली. अर्धी वाटीला कमी थोडंसं किसलेलं खोबरं, 10-15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि मुठभर अशी देठासहितच कोथिंबीर घातली. पाणी न घालताच आता हे कोरडं वाटण करून घेतलं वांग्याच्या भाजीसाठी. आता वांगीही 1-2 पाण्याने धुवून घेऊयात आणि याच भांड्यात नवीन दुसरं पाणी घेतलं. यातच आता अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ घालूयात आणि वांगे चिरून घेऊयात. म्हणजे वांगीही मग मिठाच्या पाण्यात काडी पडत नाही. तर इथे वांग्याची अशी ही सर्व काटे काढून घेते आहे आणि देठाकडचा भाग थोडासा कट करून घेतल्यानंतर आता वांगं आपण चिरून घेऊयात. वांग्याच्या फोडी तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता. तसं तर वरणबट्टीसोबत खानदेशात घोटलेलं वांगं बनवलं जातं, पण आपण घोटलेल्या वांगे इतपतच शिजवणार आहोत अगदी आचार्य पद्धतीने. म्हणून इथे मी मध्यम अशा या फोडी करून घेते. हवं तर तुम्ही बारीक फोडी किंवा मोठ्या फोडीही करू शकता तुमच्या आवडीनुसार. सर्व वांगी या पद्धतीने चिरून घेतले. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घातले तेल. तेल गरम झाल्यानंतर आता मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटू देऊयात. त्यानंतर घालूयात 1 चमचा एवढे जिरे. सोबतच आता एक मध्यम ते लहान आकाराचा कांदा चिरून घेतला होता तो घातला. अगदी लहान आकाराचा कांदा बारीक चिरलेला, त्यावरच कढीपत्त्याची पानं. कांदा अगदी मऊ होईपर्यंत आता परतवून घेऊयात. कांदा चांगला रंग बदलत आला तेव्हा यात आपण केलेलं वाटण घालूयात.
सुके खोबरे, आले, लसूण, कोथिंबीरचं वाटण घातल्यावर मध्यम आचेवर चांगलं हे परतवून घेऊयात. चांगलं तेल वेगळं होईपर्यंत वाटण चांगलंच परतवून घेतलं. त्यानंतर आता यात घालूया आपण पावडर मसाले. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा धने पावडर, अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला, 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्यामुळे अजूनच हे चटपटीत होतं, किंवा घरचा साठवणीचा मसालाही घालू शकता. पावडर मसाले घातल्यावर गॅस अगदी मंद आचेवर केला आणि त्यानंतर यात थोडंसं पाणी घातलं. पाणी घालून मग मसालेही करपणार नाही म्हणून गॅसही मंद आचेवर केला होता आणि मसाले आता चांगले शिजवून घेऊयात. एकसारखे मिक्स केले. गॅस मंद आचेवर असेल तेव्हाच पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर पाणी घालू शकता. गॅस अगदी मोठ्या आचेवर असेल, तेल जास्तच गरम असेल तर पावडर मसाल्यांसोबतच पाणी घालू शकता. आता यात मी अर्धा चमचा एवढी हातावर चुरलेली कसुरी मेथी घातली. कसुरी मेथी ही चांगली यात मिक्स करून घेऊयात. गॅस अजूनही मी मंद आचेवरच ठेवला आहे आणि सगळं मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडीशी उकळी फुटल्यासारखं झालं मसाल्यांना, तेव्हा यात घालूया 2 ते 3 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट. 2-3 चमचे दाण्यांचा कूट घातल्यावर पुन्हा हे मिक्स करूयात आणि सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवून ह्यावर झाकण ठेवूयात आणि मसाले काही सेकंद शिजवून घेऊयात. आता 20 ते 30 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले तर हे पहा, मसाल्याला छान असा तवंग आला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा तवंग आला. तेव्हा आता यात सोडूया वांग्याच्या फोडी. वांग्यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ घातलं. वांग्याच्या फोडींवरच मी आता चवीनुसार मीठ घातल्यावर सगळं हे मिक्स करून घेऊयात, म्हणजे मीठही मग वांग्याच्या फोडीत मुरेल. आणि आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करून चांगलं हे आता परतवून घेऊयात. मसाल्यामध्ये वांगं चांगलं कोट झालं पाहिजे, थोडासा डाग पडला पाहिजे, तोपर्यंत 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर चांगलं मसाल्यामध्ये परतवून घेतलं. गॅस मंद आचेवर करून 1 मिनिटाची वाफ दिली आणि पुन्हा आता मसाल्यांसोबत तळापासून वांगं हलवून घेऊयात. वांगं पुन्हा चांगलं हलवलं की त्यानंतर आता यात गरम पाणी घालूयात. तर इथे आधीच मी दुसऱ्या बर्नरवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. वांगी अजून तळापासून मोठ्या आचेवर तेल वेगळं होईपर्यंत हलवून घेतलं. त्यानंतर आता यात गरम पाणी घालूयात. जेवढे आपल्याला वांग्याची भाजी शिजायला पाणी लागेल, किंवा जेवढं आपल्याला वांगं अगदी सुकं करायचं आहे तेवढं पाणी घालायचं, किंवा थोडं लपथपीत करायचं आहे तर पाणी वाढवून घालू शकता. तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास एवढं गरम पाणी घातलं. अगदी लपथपीत अशी मी भाजी बनवणार आहे. गरम पाणी घातल्यावर मोठ्या आचेवर एक चांगली खळखळ उकळी आली. पहिली उकळी चांगली खळखळ फुटली की गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून आपण वांग्याची भाजी शिजू देऊया. दुसऱ्या बर्नरवर वांग्याची भाजी शिजते तोपर्यंत इकडे बट्टी पाहूया. तर बट्टीची वाफ अशी वरती जात होती, म्हणजे आपली बट्टी बरोबर अशी शिजली होती. 13-14 मिनटात बरोबर बट्टी शिजली. तर हे पहा, आपली सुरीसुद्धा अगदी क्लीन निघाली, कुठेही काही लागलं नाही, म्हणजे बट्टी बरोबर शिजली आहे. 10-15 मिनटं किंवा असं कळत नसेल, नवशिक्यांसाठी सांगते की बट्टी शिजली किंवा नाही, तर अशी वाफ वरती जाते. जसं की मगाशी व्हिडिओत दाखवलं, वाफ जर अशी वरती जायला लागली की समजायचं की आपली बट्टी बरोबर शिजली आहे. किंवा उकळीचे मोदक किंवा अळूवळी, कोणतेही जे वाफेवरचे पदार्थ आहे, वाफ वरती जायला लागली की समजायचं आतपर्यंत शिजले. आणि गरमागरमच ही बट्टी आपण आता कट करून घेऊयात, किंवा आपल्याला हवे तेवढे असे पीसमध्ये करून घ्यायचे, लहान मोठ्या तुकड्यांमध्ये. तर हे पहा, याच्यापेक्षा लहान किंवा एवढंही तुमच्या आवडीनुसार बट्टीचे पीस करू शकता. आता याच पद्धतीने सर्व बट्टी आपण कट करून घेऊयात. गरम किंवा थोडी साधारण कोमट असते तेव्हाच ही बट्टी आपण अशी चिरून घ्यायची, जास्त थंड होऊ द्यायची नाही. तर गाडीलासुद्धा अजिबात बट्टी लागली नव्हती, आपण गरमच काढली तरीसुद्धा. आणि अनेक पदर आत्ताच सुटलेली दिसत आहेत. आता गॅसवर कढई ठेवून तेलात आपण बट्टी तळून घेऊयात. गॅस जास्त मोठ्या आचेवर करायचं नाही, किंवा तेलसुद्धा अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही. मध्यम आचेवर, मध्यम असं थोडंसं तेल गरम झालं की पुन्हा गॅसची आच मंद आचेवर करायची आणि मंद आचेवर बट्टी अशी तळून घेऊयात, म्हणजे याचा एकनिक पदर अगदी मोकळा होईल आणि सुटसुटीत होईल. सुरुवातीला गॅसची आच मध्यम करायची, तेल गरम होईपर्यंत. तेल गरम झालं की मग गॅसची आच मंद आचेवर करून बट्टी हे पहा
अशी मंद आचेवर तळून घेऊयात. तर अगदी सुटसुटीत असे बट्टीचे पदर होत आहेत, तुम्ही पाहू शकता. तेलात टाकल्यावरच मंद आचेवरच अगदी बट्टीचे एक पदर मोकळा आणि सुटसुटीत असा होतो. आता इथे मी चमच्याने अशी चांगली उलटपालट करून घेते, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत. जास्तही मंद आचेवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळू नका. असा थोडासा गोल्डन सोनेरी रंग यायला लागला की बट्टी आता काढून घेऊयात. हे पहा, खुसखुशीत अशी बट्टी होते, एक पदर मग सुटसुटीत दिसतोय. हे पहा, या पद्धतीने अशीच बट्टी तळून घेऊयात. आता राहिलेली बट्टीसुद्धा आपण तळून घेऊयात. मंद आचेवर होता गॅस, थोडा मध्यम आचेवर केला. पुन्हा तेल गरम झालं की गॅस मंद आचेवर करायचा आणि बट्टी घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी अशी उलटपालट करून घेऊयात. अगदी सोनेरी रंग येईपर्यंतच बट्टी ठेवायची, जास्त कुरकुरीत करायची नाही. सर्व बट्टी या पद्धतीने तळून घेतली तर तुम्ही पाहू शकता बट्टीचा एकनिक पदर असा सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे. आता वांग्याची भाजी शिजली होती, तर अगदी तवंग आला आहे भाजीला आणि लपथपीत अशी भाजी झाली आहे, पाहू शकता. आतपर्यंत वांगंही शिजलं आहे आणि लपथपीत. हवं तर तुम्ही घोटूनही घेऊ शकता, पण मी अशीच ठेवणार आहे. अगदी आचार्य पद्धतीने, स्वादही तसाच अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी ही आचार्य पद्धतीने स्वादिष्ट वांग्याची भाजी आपली शिजून झाली. वांगंही पाहू शकता. देठाकडील वांगंसुद्धा, देठाचा भागसुद्धा वांग्याचा आतपर्यंत मऊसूत झाला आहे. अगदी लपथपीत चमचमीत आपली ही आचार्य पद्धतीने वांग्याची भाजी झाली, अगदी स्वादिष्ट अशी. आता वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मस्त चमचमीत वांग्याची भाजी आपली तयार आहे. हे पहा, आता गरमागरम खानदेशच्या पद्धतीने वरणबट्टी सर्व करूयात. इथे केळीच्या पानावरच मी थोडंसं पाणी घातलं आणि पान पुसून घेऊयात. तर खानदेशच्या पद्धतीने हा पाहुणचार अगदी झटपट अवघ्या 30 ते 35 मिनिटात तयार झाला स्वयंपाक. तर तुम्ही पाहू शकता बट्टीचेही एकन पदर सुटलेले आहेत, तिळही अगदी उठून दिसतीये. तर भातसुद्धा अगदी सुटसुटीत असा तयार झाला. भाताचा आळं करून गोल करून त्यात डाळ घातली जाते, वरण घातलं जातं आणि त्यावरच बट्टी चुरली जाते. अगदी रुचकर खमंग चविष्ट असा हा स्वयंपाक झाला आहे. बट्टी पाहू शकता, एकन बट्टीचा पदर असा मोकळा झाला आहे. आता बट्टी चुरून दाखवते. तर हे पहा, बट्टीचा एकन कण असा रवा मोकमोकळा आणि सुटसुटीत असा होतो आहे. बट्टीच्या चुरम्यावर डाळ घातली आणि अगदी टेस्टी, रुचकर, खमंग आपली डाळबट्टी खानदेशी पाहुणचार तयार आहे. सोबतच आचार्य पद्धतीने वांग्याची भाजी, अगदी तोंडाला स्वाद येईल असा साधी सोपी रेसिपी अवघी 30 ते 35 मिनिटात नवशिकेसुद्धा सहज बनवतील. खानदेशी पाहुणचार आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. नवीन रेसिपीत भेटूया. धन्यवाद.